मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रालाल मेश्राम यांना पदावरून दूर करण्यात आले। ही माहिती मिळालेली आहे। वेगळी भूमिका घेतल्यामुळे मेश्राम यांना पदावरून दूर केल्याची सध्या चर्चा आहे। मात्र मला पदावरून हटवल्याचं अधिकृत कुठलंही पत्र आलेलं नाही, अशी माहिती स्वतः चंद्रलाल मेश्राम यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे। तर या संदर्भात आपण अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। चंद्रलाल मेश्राम आपल्याबरोबर फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। काय अधिकची माहिती आहे सर? हॅलो सर, आपल्याला माझा आवाज ऐकू येतोय? हा, येतोय। मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम तुम्हाला पदावरून दूर करण्यात आल्याची माहिती सध्या मिळते, काय यामध्ये तथ्य आहे? मला या बाबतीत कोणतेही अधिकृत पत्र किंवा कम्युनिकेशन झालेलं नाही। मी आज मुंबईत आहे आणि ज्यावेळी असं काही मिळेल त्यावेळेस मी माझी प्रतिक्रिया देऊ शकेन। आता अध्यक्षांची काय भूमिका, माझी काय भूमिका हे आम्ही असं अधिकृतरित्या अजून जाहीर केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे त्यांच्या विरोधी भूमिका आहे की त्यांच्या समर्थनार्थ भूमिका आहे मी कसं सांगू शकेन? अगदी, पण सर तुम्ही बैठकांना उपस्थित नाही आहात आणि त्यामुळे तुम्ही वेगळी भूमिका घेतल्याचं बोललं जाते, तशी चर्चा रंगलेली आहे, तर त्या संदर्भात काय खुलासा कराल? यापूर्वी मला अनुपस्थित राहत असल्याबद्दलचा नोटीस आला होता आणि त्याला मी अटेंडन्स सर्टिफिकेट सह रिप्लाय दिला होता। त्यानंतर काय झालं की मला माहित नाही। एक बैठकाला मी उपस्थित होतो आणि ते मी त्याच्या अगोदरच कळवलं होतं आणि अध्यक्षांनी सुद्धा ते मला माफ केलं होतं या बाबतीत। त्यामुळं कोणत्या कारणावरून असा डिसिजन घेतला की नाही हे मला ते डिसिजन कम्युनिकेट झाल्यावरच मी त्याबद्दल काहीतरी सांगू शकेन। अगदी सर, मराठा आरक्षणासंदर्भात आता मागासवर्ग आयोग काम करतंय, तर त्या संदर्भात काय तुमच्याकडे अधिकची माहिती आहे? काय आता अहवाल लेखनाचं काम अध्यक्ष करत आहेत। ते आता मीटिंग घेऊन त्यानुसार आता नंतर कळेल आपल्याला काय शिफारस आहे नाही। अगदी, तर धन्यवाद सर, आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल। तर मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी आपल्याशी आता संवाद साधलेला आहे आणि माझ्याकडे या संदर्भात कुठलंही अधिकृत पत्र मिळालेलं नाही, अशी त्यांनी माहिती दिलेली आहे।